तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67. पौष अमावस्येनिमित्तानं पाथर्डी तालुक्यातील मढी मायंबात लाखो भाविक दाखल झालेत. सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, ओम चैतन्य काणिपनाथ महाराज की जय अशा जयघोषामध्ये लाखो नाथ भक्तांनी श्री क्षेत्र मायंबा आणि श्री क्षेत्र मढी या ठिकाणी गर्दी करत बुधवारी मच्छिंद्रनाथ तसेच काणिपनाथांचं दर्शन घेतलं. पौष महिन्यातील मौनी अमावस्येनिमित्तानं बुधवारी पाथर्डी तालुक्यात विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी उसळली. पौष अमावस्येचं विशेष महत्त्व हिंदू धर्मात असल्यामुळं मढी, मायंबा, मोहोटा, देवी धामणगाव येथील मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेली अमावस्या बुधवारी दिवसभर असल्यामुळं अनेक भाविकांनी मढी आणि मायंबा या ठिकाणी मुक्काम केला. भाविकांबरोबर वाहनांची देखील मोठी वर्दळ सर्व प्रमुख रस्त्यांवर पाहायला मिळाली. मढी ते मायंबा, रुद्धेश्वर, पाथर्डी, तिसगाव आणि निवडुंगे या रस्त्यांवर वाहनांची रहदारी झाली. मढी मायंबा या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. तर गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी भाविकांच्या छोट्या मोठ्या मौल्यवान वस्तू आणि पैशांवर डल्लाही मारला. अहिल्यानगरचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मायंबा येथील मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीकडून अध्यक्ष बाबासाहेब चितळे आणि विश्वस्तांनी फिरोदियांचा सत्कार केला. बीड जिल्ह्यातील मायंबा येथे नाथ संप्रदायाचे आद्यनाथ मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे, तर मढी या ठिकाणी काणिपनाथांची संजीवन समाधी आहे. या दोनही ठिकाणी नाथ भक्तांची गर्दी उसळली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मढी आणि मायंबा या ठिकाणी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं, तर वाहनांची पार्किंग व्यवस्था लांबवर केली गेली होती. पौष अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आलेल्या सर्व नाथ भक्तांचं देवस्थानच्या वतीने मी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. सालाबाद प्रमाणे या पौष अमावस्येनिमित्त ही यात्रा 3 दिवस उत्सवात साजरी केली जाते. या ठिकाणी काल कोठी मिरवणूक, गावातून कोठी मिरवणूक निघून ती गडावर येते आणि आज 3 वाजता देव तलाव ते मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरापर्यंत ही कोठी मिरवणूक मोठ्या थाटामध्ये साजरी होत असते. त्याचबरोबर सावरगाव आणि पंचवशीतील नाथभक्त या ठिकाणी नाथांच्या घोड्याची मिरवणूक या गडावर केली जाते. त्यानंतर आज सायंकाळी हा नाथांच्या घोड्यांचा छबिना, अशा प्रकारची छबिना म्हणून मिरवणूक गावभर केली जाते आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या यात्रेसाठी लाखो लोक दर्शनाचा लाभ घेतात. आलेल्या सर्व नाथ भक्तांना राहण्याची, पाण्याची, आंघोळीची, दर्शन बारीची सर्व मोफत व्यवस्था मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने या ठिकाणी चोख बजावली जाते. आणि उद्या सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा या ठिकाणी हंगामाचा कार्यक्रम होतो आणि धर्मनाथ बीजेने या यात्रोत्सवाची सांगता करण्यात येते. देवस्थानच्या ठिकाणच्या अन्नछत्रामध्ये अन्नदान होऊन मंदिर परिसरात ठिकठिकाणी भाविकांसाठी अनेक नाथ भक्तांनी महाप्रसाद वाटप केला. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.